आशू मांजा जा जरा आशूला रूम मध्ये घेऊन जा. लक्ष्मण, वंदना, ते हे सगळं काय घडलंय मला तर काहीच कळत नाहीये. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. दिव्या खुश होती ना हे लग्न करत असताना? का तुम्ही तिच्यावर काही दडपण टाकलं होतं? हो, तुम्ही सुद्धा पाहिलत ना किती आनंदात होती ती, मनापासून सगळं करत होती. मग तिने असं का केलं नाही आम्हाला सुद्धा नाही कळत आहे. भाऊ हो, कसला न्यायनिवाडा करत बसलाय तुम्ही? अहो, ह्या लोकांनी वेड्यात काढलंय आपल्याला. तुम्ही साधे आहात भाऊ, कळलं नाही तुम्हाला? चांगले दागिने देऊन बसलात, हव्यात त्या मागण्या पुरवल्यात, पण यांनी काय केलं? यांनी यांच्या मुलीला पळवून लावलं, सरळ सरळ फसवलंय आपल्याला. अशा लोकांना ना इथून बाहेरच हकलायला पाहिजे. सुहास, अरे बघतोस काय? हाताला धरून हकलावून दे यांना इथून. एक मिनिट, हे बघा, इथे चूक कोणाची कोणालाही माहित नाहीये. दिव्या पळून जाईल अशी काही आयडिया नव्हती आम्हाला, त्यामुळे या सगळ्याला कोण जबाबदार आहे हे कोणालाच माहित नाहीये. त्यामुळे इथून कोणी जाऊ शकत नाही आणि कोणी कोणाला हातही लावू शकत नाही. लाज नाही वाटत का ग तुला? एवढं सगळं घडूनही इथे उभी आहेस तू. जशी तू तशी तुझी बहीण पळपुट. मी इथे थांबले कारण माझी बहीण आहे ती. आमच्याही इज्जतीचा प्रश्न आहे. काय इज्जत? ऐकलंस का सुहास काय म्हणाली? त्यांची इज्जत.